स्मार्ट मीटरमुळे आपलं वाढीव बिल येते हा गैरसमज आपण काढून टाकावा। कारण की स्मार्ट मीटरमध्ये जी तांत्रिक पद्धतीने जे बनवलेलं आहे, जे टेक्निक आहे, जे मेकॅनिझम आहे ते आपल्या जुन्या मीटर सारखंच आहे आणि तो स्मार्ट मीटर खूप जास्त फास्ट पळतं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे। एखाद्या अडाणी माणसाने म्हणलं तर एखाद्या वेळेस त्याच्यावरती आपण ठीक आहे तो अडाणी आहे त्याला काही कळत नाही म्हणून म्हणू शकतो। 418 कोटी रुपयाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि प्रत्येक विभागाला न्याय मिळेल आणि जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी भरीव असा निधी देण्यात येईल। दर्जेदार कामं यामध्ये घेतल्या जातील। अल निनोच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण झालं पाहिजे याच्यासाठी पण नियोजन केलेलं आहे। अशा सगळ्याच गोष्टी मग आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे। कुठल्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे? दुष्काळाचं संकट मोठं आहे कारण आता 15 जुलै उलटलाय तरी सुद्धा पाऊस नाहीये, तर एकूण कशा पद्धतीचं नियोजन असणार? बघा, मी आधी सांगितलं अल निनोचं सावट आहे आणि मग त्याच्यामध्ये जलसंधारणाची जास्तीत जास्त कामं घेण्यात यावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा आलेल्या आहेत। त्यासाठी सुद्धा राखीव निधी ठेवण्यात आलेला आहे। जिंतूरमध्ये आज मोर्चा निघाला एमएससीबीवर स्मार्ट मीटर बळजबरी बसवून जाते अशा तक्रारी आहेत। बघा, वारंवार विधानसभेमध्ये सुद्धा विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाला, त्यावरती सविस्तर असं उत्तर देण्यात आलं। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा, मी राज्यमंत्री म्हणून अनेकांना ते मान्य नसेल पण मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ह्याच्यावरती योग्य असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तिथेही मी विनंती केलेली आहे। आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वांना मी विनंती करते की स्मार्ट मीटरमुळे आपलं वाढीव बिल येते हा गैरसमज आपण काढून टाकावा। कारण की स्मार्ट मीटरमध्ये जी तांत्रिक पद्धतीने जे बनवलेलं आहे, जे टेक्निक आहे, जे मेकॅनिझम आहे ते आपल्या जुन्या मीटर सारखंच आहे। त्याच्यामुळे वाढीव बिल येते हे एकदम चुकीचं आहे आणि तो स्मार्ट मीटर खूप जास्त फास्ट पळतं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे। एखाद्या अडाणी माणसाने म्हणलं तर एखाद्या वेळेस त्याच्यावरती आपण ठीक आहे तो अडाणी आहे त्याला काही कळत नाही म्हणून म्हणू शकतो, परंतु चांगल्या सुजान लोकांनी सुद्धा म्हणून लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं हे चुकीचं आहे। कारण की दिवसा आपण वीज वापरल्यानंतर 85 पैसे पर युनिट आपल्याला कमी बिल येणार आहे आणि आपण बघितलं असणार तुम्ही स्वतःही, मी तुम्हाला विनंती करते घरी गेल्यानंतर तुमचं मीटर जे बिल आलेलं आहे ते तपासून बघा। जानेवारीमध्ये तुम्ही किती युनिटचा वापर केला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये तुम्ही किती युनिटचा वापर केला हे तुम्हाला समजून जाईल। 300 युनिटच्या वरती वापर केल्यानंतर आपले पर युनिटचे दर सुद्धा हे वाढतात आणि त्या हिशोबाने हे बिल आलेले आहे। त्यामुळे हा गैरसमज मनामध्ये ठेवू नये। 100% आपल्याला राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवायचे आहेत आणि बिहार सारखं राज्य सुद्धा 100% स्मार्ट मीटर बसवण्यामध्ये भारतात पहिला नंबर येतो। आपण तर महाराष्ट्र आहे, इथे तर सर्व सुजान नागरिक आहे। आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे ना, आपल्या आपल्या घरी स्मार्ट मीटर बसवले पाहिजे। स्मार्ट मीटरची सक्ती करणार नाही असं देखील दाखवलं आहे। तो विधान सुद्धा आम्ही खोडून काढलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयाची घोषणा होती प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती होणार नाही आणि आताही प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती नाही, ही स्मार्ट मीटर आपल्याला लावायचं आहे। माजी आमदार भांबळे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केला, 1000 कोटीची बोगस कामे एमएससीबीची चालू आहेत असा आरोप केला। बघा, त्यांचं काम आहे आरोप करणं आणि आमच्या जिंतूर सेलूच्या जनतेने दाखवून दिलेले नुसते खोटे आरोप करणं, परंतु 2 वेळा त्यांना घरी लोकांनी बसवलेले कारण खोटं बोलायचंय, विरोधात आहेत, त्या आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काम उरलेलं नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी आरोप करू द्या, मी माझं काम करत राहणार। गावठाण बिल्डरची खरंच 1000 कोटीची कामं चालू आहेत? बघा, ते RDSS स्कीम जी केंद्रातील मोदी सरकारने आपल्याला दिलेली आहे आणि गावठाण आणि AG चे फिडर सेपरेशनचं काम चालू आहे, ते 2017 पासून काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने ते काम चालू आहेत। आता बैठकीमध्ये वाळूच्या विषयावर गंभीर चर्चा झाली आणि गंभीर तक्रारी आमदारांनी कसं पाहता याकडे? वाळू फ्री करून टाकायची मागणी करते। बघा, सर्वच लोकप्रतिनिधींची तळमळ असते की जे गरजू ज्यांना लाभार्थी आज पंतप्रधान मोदीजींच्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 2.25 लाख लाभार्थी वेगवेगळ्या घरकुल योजनांचे आहेत आणि त्यांना मोफत किंवा 5 ब्रास वाळू देण्याचा निर्णय जो झालेला आहे तो 100% लोकांना देण्यात यावा ही तळमळ होती आणि त्या दृष्टीने त्या वाळूवरती चर्चा झालेली आहे।